अभिषेक घुसळकर यांच्या सोबत असणारे चेतन परमार, कालची घटना झाली यावेळेस देखील चेतन परमार त्याच परिसरामध्ये आणि अभिषेक घुसळकर यांच्या शाखेवर होते। अवघ्या 2 मिनिटांवरची ही खरं तर घटना होती, कारण की मोरिसची जे ऑफिस आणि अभिषेक घुसळकरांचं ऑफिस हे अवघ्या 2 मिनिटावर आहे आणि या सगळ्या घटनांचे साक्षीदार चेतन परमार। चेतनजी, तुम्ही देखील ही सगळी घटना झाली त्यावेळी तिथे होतात, तुम्ही अभिषेक घुसळकरांबरोबर सोबत असायचात, काय नेमका सगळा प्रकार झाला होता आणि कधीपासूनचा हा वाद होता? तेव्हा काय झालं, आज आम्हाला अभिषेक दादांना त्यांनी बोलवलं की साड्या वाटपचा कार्यक्रम आहे आणि तुमच्या हस्ते झाला पाहिजे, त्या निमित्ताने त्यांनी बोलवलं आणि फेसबुक लाईव्ह करायची होती त्याला, म्हणून दादाला बोलवलं तिथे ऑफिसला आणि त्यांच्यासोबत मग आमचे 4-5 कार्यकर्ता गेले, तो त्यांना बाहेर उभे केले आणि ह्यांनी फेसबुक लाईव्ह केली आणि त्याच्यानंतर आमचे कार्यकर्ता थोडेसे 20 फुटाच्या अंतरावर उभे होते, तेव्हा त्यांनी नंतर 15-20 मिनिटाची लाईव्ह केल्यानंतर त्यांनी फायरिंग केली। लगेच ते अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। फायरिंग झाल्यानंतर ते आमचे कार्यकर्ता धावत माझ्याकडे आले आणि मला सांगितलं की अशी फायरिंग झाली आहे अभिषेक दादावर फायरिंग झाली। मी लगेच तिथे गेलो, तो अभिषेक दादा असेच पडलेले होते बाहेरच, ऑफिसच्या बाहेर मोरिसचे, आणि मग त्यांना उचलला मी आणि माझ्यासोबत एक महिला कार्यकर्ता होती, एक जेंट्स कार्यकर्ता होता, त्यांना उचलून मी लगेच हॉस्पिटलला रिक्षात टाकला आणि हॉस्पिटलला नेला। चेतनजी, मात्र गेल्या काही दिवसांपासून तुम्ही देखील सोबत आहात, त्यांच्याबरोबरच असतात, मात्र नेमका हा वाद काय होता? कारण की अनेक दिवसांपासून दोघे एकत्र येत नव्हते, वेगवेगळ्या तक्रारी देखील अगोदर झाल्या होत्या, हा वाद काय होता? वाद म्हणजे त्यांनी भरपूर चिटिंग केलेली आहे IC कॉलनीमध्ये लोकांची, त्याच्यानंतर त्यांनी रेप केसमध्ये पण गेलेला आणि आमच्या मॅडमबरोबर पण तो म्हणजे बेकार शब्द वापरलेले होते, म्हणून ते FIR झालेली होती आणि त्याच्यावर त्याला बलात्कारचा केस पण झालेला आणि 3 महिन्याची सजा पण झालेली त्याला। पण चेतनजी, त्याच्यानंतर परत आमच्याकडे जवळ आला तो डिसेंबर महिन्याचा 15-20 तारखेचा आसपास, आणि नंतर बोलतो की आपण मिळून काम करूया, पण आम्ही सगळे ऑपोजला होतो, आमचे कार्यकर्ता सगळे ऑपोजला होते, आमची IC कॉलनी टोटल ऑपोजला होती, पण अभिषेक दादा बोलले जाऊ दे ना, आपण काय भाव द्यायचा नाही त्याला, ठेवूया साईडला असंच, पण तो फसवणूकचा प्रयत्न करत होता, त्याचा प्री प्लॅन होता हे सगळं। मोरिश बरोबर त्याचे काही कार्यकर्ते देखील काल होते, कोण होते, काय होते? मेहुल पारिक नावाचा मुलगा होता आणि तो दरवाजावरच उभा होता, तो हे म्हणजे रेकी करत होता की अभिषेक दादांचे किती कार्यकर्ता बाहेर उभे आहेत, किती लांब आहेत, की आपण त्याची गेम वाजवू शकतो। खरं तर जी बंदूक वापरली गेलेली होती, या बंदुकीचा काही मोरिसकडे परवाना होता, काय होतं? कारण की तो ज्या पद्धतीने सांगायचा की मला वाटत नाही की याला परवानगी मिळाली असेल, कारण की अशी बंदूक म्हणजे इम्पोर्टेड बंदूक होती त्याच्याकडे, तो अशी इम्पोर्टेड बंदूक मोठ्या लोक असतात, 100 करोडचे मालक असतात, कोण बिल्डर असतात, त्यांच्याकडे असते। ह्याची लायकी पण नाही की ह्याच्याकडे बंदूक काय, ह्यानी कुठून भाड्यावर आणली असेल, आणि हे मेहुलकडे तुम्ही चौकशी करू शकता। मेहुलला जर पोलिसांनी पकडले, काय त्या सगळ्या संदर्भात काय माहिती? जर मेहुलला पोलिसांनी पकडला आणि त्याची इन्क्वायरी केली, तपासणी केली, तर मेहुल सांगू शकतो की ही पिस्तूल कुठून आणली, कोणाकडनं आणली, सगळं सांगू शकतो। नक्कीच मेहुल हा जो आहे, आता याचा साक्ष लागणं अत्यंत गरजेचं आहे, कारण की अभिषेक घुसळकरांवर ज्यावेळेस ही फायरिंग होत होती आणि त्या फायरिंगच्या वेळेमध्ये हा मेहुल आहे तो सगळे पहारे करत होता, कारण की कुठलाही कार्यकर्ता जवळ येऊ नये यासाठी मेहुल सगळं हा दरवाजाच्या ठिकाणी लक्ष ठेवून होता। त्यामुळे नेमकं आता मेहुलला पोलिसांकडून ताब्यात घेण्यात येईल आणि त्यानंतरून या सगळ्या गोष्टीचा छडा आहे तो लागू शकतो। व्हिडिओ जर्नलिस्ट निलेशसह गणेश कवडे, झी 24 तास, मुंबई।